राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त 2 मिनिटांमध्ये। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। तर चला महत्त्वाच्या घोषणा देखील झालेल्या आहेत, संपूर्ण अपडेट बघायला मिळेल, फक्त व्हिडिओला पूर्ण नक्की बघा। तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। तुरीचे दर 7,500च्या घरात गेलेले आहे। तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर टाकण्यात आलेली आहे। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर तुम्हाला देखील समोर अपडेट आलेले आहेत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला पण प्रश्न असेल की नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार, तर तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवला जाईल। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। ई पीक पाहणीसाठी शेवटचे 4 दिवस, अन्यथा नुकसान। प्रशासनाच्या सूचना, सुट्टीच्या दिवशी कामकाज चालणार। जर तुम्हाला वाटत असेल की समोर सुट्ट्या आलेल्या आहेत तरी देखील तुमचं देखील काम सुट्टीच्या दिवशी चालणार आहे। जर तुमची पण KYC बाकी असेल तर तुम्हाला देखील या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर करायचे आहे, अन्यथा नुकसान देखील तुमचंच होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 89,000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। निधी उपलब्ध आहे मात्र खात्यात पैसे जमा झाले नाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानांना शेतकरी चिंतेमध्ये आहे आणि त्यातले त्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळानास झाली। शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे। तेलाचा घाणा टाका, 9,90,000चे अनुदान मिळवा। जर तुमची देखील इच्छा असेल उद्योग करायची तर तुमच्यासाठी हे अनुदान या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। तेलाचा घाणा टाका आणि मिळवा देखील अनुदान। PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळून शेतकऱ्याला 1.5 ते 2 महिने देखील झालेले आहे, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आजपर्यंत आला नाही। शेतकरी देखील नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता करत आहे। नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी आहे। तर यामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे। जे शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता याच आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवलेली जात आहे। या ठिकाणी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता या हप्त्याला उशीर झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या आठवड्यामध्ये हा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना याच आठवड्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना मिळून देखील 1.5 ते 2 महिने ओलांडून गेलेले होते। यामुळेच नमोच्या 8व्या हप्त्याला उशीर देखील करण्यात आला असून आता नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना या आठवड्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आता त्याच नंतर तुम्हाला PM किसान योजनेचा लवकरात लवकर 22वा हप्ता देखील मिळू शकतो, कारण की आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता लेट मिळाल्यामुळे सरकारचा असा निर्णय होऊ शकतो की नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना लेट मिळाल्यामुळे आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळू शकतो। खूप देखील उशीर झाला आहे। शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते देखील आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असू शकते, कारण की आता एक मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला याच आठवड्यामध्ये मिळू शकतो। त्यामुळे तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपू शकते। समोर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील या ठिकाणी राज्य सरकार चौकशी या ठिकाणी चालू केली असून यामध्ये खूप मोठी हरताळ दिखलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न पडलेला असेल नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर तुम्हाला देखील आता याच आठवड्यामध्ये नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार असून तुमची देखील प्रतीक्षा पूर्ण केली जाणार आहे। आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी समोर एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला समोरची ती बातमी बघू। पीक विमा योजनेची दुसऱ्या टप्प्याची काय या ठिकाणी आलेली आहे, तर चला संपूर्ण अपडेट बघू। शेतातील वीज टिकेना, पाणी असूनही पिकांना पाणी देता येईना। शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सौर पंप कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न थेट सरकारला। KYC केले नाही तर राशनही नाही। 2 लाखाहून अधिक गोंदिया जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची KYC नाही। आता जर तुमची देखील KYC बाकी असेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण राशन मिळवण्यास कुठलीही अडचण, कुठलीही बाधा निर्माण होणार नाही। ज्या नागरिकांची KYC बाकी आहे राशन कार्ड धारकांसाठी एक मोठी या ठिकाणी सूचना आलेली आहे। जर आता तुम्ही पण राशन कार्ड धारक असाल तर लवकरात लवकर तुमची देखील KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण राशन मिळवण्यास कुठलीही अडचण, कुठलीही बाधा राहणार नाही।
मक्याच्या बोगस बियामुळे 50 एकरावरील पिकाला फटका, शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान, कृषी विभागाकडे तक्रार, नुकसान भरपाई मिळवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, कीटकनाशकांच्या फवारण्यामुळे खर्च वाढतोय, शेतकऱ्याची चिंता देखील मोठ्या प्रमाणात वाढते. आता रेशन कार्ड धारक चाकणार साखरेचा गोडवा, वणीतील 6,000हून अधिक राशन कार्ड धारकांना मिळतोय साखरेचा लाभ. गिरजा नदीवरील कोल्हापूर बांधाऱ्यामुळे फळबागाई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, यंदा 10 टन मोसंबी उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांची. हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची पावती केव्हा देणार, शेतकऱ्यांचा सवाल. चुकारे थकले, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी या ठिकाणी कायम. पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल एक मोठी घोषणा झाली असून आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आता जर तुम्ही पण पीक विमा देखील भरला असेल आणि तुम्हाला देखील आता पीक विमा योजनेचा पहिला टप्पा देखील टाकण्यात आला असून आता तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की दुसरा टप्पा केव्हा मिळणार, पहिला टप्पा मिळूनही 2 ते 3 महिने ओलांडून गेलेला आहे. आता शेतकरी पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत आहे. आता तुम्ही पण पीक विमा पूर्णपणे भरलेला असेल आणि तुम्हाला पण पहिला टप्पा मिळालेला असेल तर दुसरा टप्पा केव्हा मिळणार असा पूर्णपणे शेतकऱ्यांचा प्रश्न देखील आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे तुमचा प्रश्न सोडवला जाईल. पूर्णपणे 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान या ठिकाणी हप्ता काय आलेला नाही, पूर्णपणे 1 ते 1.5 महिना निघून गेलेला आहे. शेतकरी पूर्णपणे पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आहे. तो पण दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकऱ्याची कायम देखील आलेली आहे. आता याचमध्ये एक मोठी आनंदाची खुशखबर देखील शेतकऱ्यांना आलेली आहे. यामध्ये या ठिकाणी खूप मोठी हालचाल या ठिकाणी बघायला मिळालेले आहे. आता जर तुम्ही पण पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की दुसरा टप्पा केव्हा मिळणार, केव्हा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळून जाणार आहे, जर तुमचा पण असा प्रश्न असेल तर तुम्हाला देखील आता याच महिन्यामध्ये म्हणजे या 2026 या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे. आता जर तुम्ही पण प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला देखील आता या जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे हप्ता मिळून जाणार आहे. म्हणजे आता तुम्हाला या 10 ते 15 दिवसामध्ये याच 10 दिवसामध्ये तुम्हाला पण दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे. आता जर तुम्ही पण विचार करत असाल की दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी लेट का झाला, त्याचे अनेक कारण देखील असू शकतात, म्हणून तुम्ही काय चिंता करू नका. तुम्हाला पण आता विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी टाकण्यात येणार असून तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपू शकते. आता तुम्हाला देखील याच जानेवारी महिन्यामध्ये हा दुसरा टप्पा मिळू शकतो, त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला देखील पहिला टप्पा मिळालेला आहे की नाही मिळाला तेही नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला भेटूया दुसऱ्या मध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.